जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. वैजापूर तालुक्यातील सफियाबाद वाडी येथे गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वैजापूर तालुक्यातील सफियाबाद वाडी येथे राजेंद्र पाटील साळुंके हे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. गावात वाढता भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची रस्त्यांची कामे तसेच ग्रामपंचायतीकडून मंजूर झालेल्या विहिरीचे बिल उचलूनही प्रत्यक्ष काम न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 4 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रतिनिधी आकाश गोरे. नमस्कार. आपण सफियाबाद वाडी या गावी आलेलो आहे. खरं तर या ठिकाणी राजेंद्र पाटील साळुंके यांचं उपोषण चालू आहे. या ठिकाणी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके या ठिकाणी आले. पाटील, खरं तर वैजापूर तालुक्यातील तसेच महाराष्ट्रात अतिशय भ्रष्टाचार हा खूप वाढत चाललेला आहे. याबद्दल काय सांगा? या महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच या देशामध्ये भ्रष्टाचार जर आपण बघितला तर फक्त योजना या कागदावरती आहे आणि सगळे डुप्लिकेट कामं करून आपले खळगे भरले पाहिजे, आपण करोडपती झालो पाहिजे, आपल्या तर 7 पिढ्या बसून खाल्ल्या पाहिजे, अशा वृत्तीचे राज्यकर्ते आणि प्रशासकीय काही अधिकारी, काही राज्यकर्ते या ठिकाणी झालेले. त्याच माध्यमातून सफियाबाद वाडी राजेंद्र पाटील साळुंके आणि रामजी शिंदे तर त्यांचे सर्व रामजी शेळके त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपोषण करत आहे. त्यांच्या देखील या गावामध्ये, या वैजापूर तालुक्यामधील सफियाबादवाडी येथे जे रस्ते झालेले आहे ते रस्ते या ठिकाणी बोगस झालेले असं त्या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे. आणि संबंधित त्या रस्त्यावरती या ठिकाणी कुठंतरी मुरुम टाकला, कुठं न टाकला, पैसे उचलून घेतलेले आहे असं संबंधित एकत्रित त्या उपोषणकर्त्याचं या ठिकाणी आतापर्यंत तक्रारी केली नाही. परंतु नुसत्या तक्रारी केल्या, परंतु तक्रारी करून काही आतापर्यंत या ठिकाणी झालेलं नाही, कुठलाही रिझल्ट आलेला नाही. वास्तविक पाहता भ्रष्टाचार व्यक्ती करून जातो. 1 महिन्यामध्ये सर्व पेमेंट निघून जातं. खाऊन खर्चून कोणी प्लॉट घेतं, कोणी बंगले बांधतं, कोणी मौजमजा करतं, पैसे खर्चून येतात. परंतु 5-7 महिने झाले तेव्हापासून ही तक्रार आहे. परंतु आज देखील त्या रस्त्यावरती एक व्हिजिट देखील या ठिकाणी झालेली नाही आणि संबंधित उपोषणकर्त्याला शेवटी उपोषण करण्याची वेळ आली म्हणजे एवढं मोठं दुर्दैव या ठिकाणी आहे. आणि म्हणून संबंधित राज्यकर्ते या ठिकाणी त्यांना कळायला पाहिजे की जर कोणी उपोषणाला बसलेला असेल तर त्याची तात्काळ दखल घेतली पाहिजे. त्याचं म्हणणं काय आहे, त्याच्या मागची सत्यता काय आहे या ठिकाणी पडताळली पाहिजे. त्या संबंधित रस्त्यावरती एखादी टीम नेमून, एखादी समिती नेमून त्या ठिकाणी गेला पाहिजे. त्या ठिकाणी किती भरपाई करून ते रस्ते तात्काळ पूर्ववत केले. आज उन्हाळा दिवस आहे, कडक उन्हाळा झाला मेचा. अशी गावांना पाईपलाईन आलेले आमच्या ते मन्हाडच्या पाईपलाईन, या पाईपलाईनचं पाणी सुद्धा देखील गावात आलं नाही. खर्च वेळ म्हणजे कोटी रुपये त्या पाईपलाईनवर, तर या ठिकाणी तो खर्च झाला कुठं आणि कसा झाला आणि या ठिकाणी बघत नाही. आणि जर एखादा सामाजिक कार्य आमच्यासारखे जर पुढे आले तर या ठिकाणी लोकशाही धोक्यात आहे. जर तुम्ही लोकशाहीची भाषा या प्रशासकीय अधिकाऱ्याला कळत नसेल तर विनाकारण आताच्या थोड्याच वेळ झाला तेव्हा व्हिडिओ साहेब वर्षापासून आम्ही हीच खूप मोठ्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलं चांगला विकास होईल, परंतु आमच्या गावचा विकास न होत आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे या निमित्ताने सर्वांना, युवकांना, गावकऱ्यांना की आपण चांगले माणसं त्यावरती निवडून द्या. अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या, त्यांच्यापासून फक्त तेव्हा इमानदारीने आपले समस्याचा जो 1.25 कोटीचे कामं झालेले, परंतु 40 वर्षापूर्वी जी गावाची ₹5 खर्च करून गावाला महिलांना गावातील, मग ही खूप मोठी भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून मी लोकांना, ग्रामपंचायत असेल जे बी इलेक्ट लोकांना तिथं निवडून द्या.
जेणेकरून अशा समय आता जे आमचं उपोषण चालू आहे तर त्यासाठी गावकऱ्यांना एकटी करू इच्छितो की गावामध्ये गावकऱ्यांच्या जे सामाजिक जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.